नमस्कार. वाक्शक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये भारताच्या गृह मंत्रालयाकडनं पहिल्यांदाच दहशतवाद विरोधी धोरण प्रहार याची घोषणा झाली. काय आहे हे धोरण आणि या धोरणाची आत्ताच नेमकी गरज का भासलेली आहे, या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि हे मार्गदर्शन करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अतुलचंद्र कुलकर्णी सर. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर प्रख्यात निवृत्त IPS अधिकारी असणारे हे सर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIAचे माजी पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्याआधी महाराष्ट्र ATS, IB आणि CID मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर ओळखले जातात. सर 1990च्या बॅचचे IPS अधिकारी असून नोव्हेंबर 2024 पासून त्यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात MAT या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. सर, आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर NIAची स्थापना झाली होती आणि आता मागच्या आठवड्यामध्ये प्रहार या दहशतवाद विरोधी योजनेची सरकारकडनं घोषणा झालेली आहे. मुळामध्ये ही दोन म्हणजे NIAचा तपास जी पद्धत आहे ती आणि आता प्रहार याची जी पद्धत असणार आहे, हे समांतर असणार आहेत, एकमेकांना पूरक असणार आहेत का दोघांची कामं वेगवेगळी असणार आहेत? तुमचं काय मत आहे? प्रहार ही काउंटर टेररिझम संदर्भामधली पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी केंद्र शासनाने जाहीर केली. आत्ता पहिल्यांदा जाहीर केली सोमवारी, परवाच्या दिवशी. आणि NIAचं काम जे आहे ते आता यानंतर या पॉलिसी अंतर्गत चालेल असं आपण म्हणू शकतो. NIA ही एक फक्त इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहे जी केंद्र सरकारने 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर स्थापन केली आणि दहशतवाद विरोधी लढाईचं मॅन्डेट NIAकडे दिलं. पॉलिसी जी आहे आत्ता परवा जाहीर झालेली, ही पॉलिसी एक सर्वसमावेशक पॉलिसी आहे की केंद्र सरकारचं किंवा भारत सरकारचं, भारताचं धोरण काय असेल ज्या वेळेला दहशतवादाचा सामना करायचा आहे त्यावेळेला. तर त्या दृष्टीने ही पहिल्यांदा अशी पॉलिसी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. जवळजवळ 3-1 वर्ष याच्यावरती 3-4 वर्ष काम सुरू होतं आणि प्रत्येक देशाला जो कोणी दहशतवादाचा सामना करतोय, कुठल्या तरी क्षणी त्यांना ज्या वेळेला वाटलं की नाही आता आपल्याला एक पॉलिसी असण्याची गरज आहे कारण दहशतवाद जास्ती दिवस जास्ती काळ चालणार आहे, त्यावेळेला त्या देशांनी त्यांची दहशतवाद विरोधी पॉलिसी जाहीर केलेली. उदाहरण सांगायचं झालं तर UK, युनायटेड किंगडम किंवा ज्याला आपण इंग्लंड म्हणतो, इंग्लंडनी आपली पॉलिसी 2005च्या लंडन ट्यूब बॉम्बिंग्स नंतर जाहीर केली आणि त्याच्यानंतर त्याला कॉन्टेस्ट म्हणतात. तर ती पॉलिसी त्यांनी वेळोवेळी अपडेट केलेली आहे. आपणही यथावकाश आपल्या ह्या पॉलिसीमध्ये जे आपल्याला त्रुटी जाणवतील त्याप्रमाणे पुढे बदल करत राहू. सो दोन्ही मधला हा साधारणपणे फरक आहे. सर, नेमकी ही पॉलिसी किंवा ही योजना काय आहे? प्रहार हे त्यांनी नाव दिलेलं आहे, अत्यंत योग्य नाव आहे, पण ही योजना काय आहे हे प्रेक्षकांना थोडक्यात समजावून सांगाल का? एक तर सगळ्यात पहिले ही पॉलिसी बनवणाऱ्यांचं अभिनंदन आहे, ज्यांनी ही डॉक्युमेंट बनवली त्यांचं. अतिशय कमी पानांमध्ये, साधारणपणे 8 पानांमध्ये, खरं पाहिलं तर ही 4 पानच होतील मॅटरची, पण 8 पानांमध्ये अत्यंत कमी शब्दामध्ये सर्व गोष्टी याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आता या पॉलिसीमध्ये काय काय त्यांनी घेतलेलं आहे? या पॉलिसीमध्ये पहिल्यांदा या पॉलिसीची आवश्यकता का पडली याच्या संदर्भामध्ये एक छोटीशी इंट्रोडक्शन किंवा ज्याला आपण प्रस्तावना म्हणू अशी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर थ्रेट प्रोफाईल काय आहे हा घेतलेला आहे, किंवा देशाला काय साधारणपणे थ्रेट्स आहेत, कोणाकोणाकडनं काय आहेत, हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपली स्ट्रॅटेजी, काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी या देशाची काय असणार आहे इथून पुढे, याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 7 वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकलेला आहे. तर या 7चे पहिलं लेटर घेऊन इंग्लिशमधलं प्रहार हे तयार झालेलं आहे, ॲक्रॉनिम. आणि या 7 बद्दलचं थोडक्यामध्ये त्यांनी विवेचन केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर पुढे काय साधारणपणे दिशा असणार आहे, वे फॉरवर्ड, ह्या शेवटच्या पानामध्ये त्यांनी त्याच्यावरती उहापोह केलेला आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे इंट्रोडक्शन किंवा ज्याला प्रस्तावना म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी
आपल्याला काय थ्रेट्स, काय काय परिस्थिती निर्माण झाली ही पॉलिसी बनवण्यासाठी. तर बाबा, इंडिया हॅज रिमेन्ड कन्सिस्टंटली अपोज टू टेररिझम. आपण सतत विरोधच केलेला आहे दहशतवादाचा. त्याच्यानंतर इंडिया डज नॉट लिंक टेररिझम टू एनी स्पेसिफिक रिलिजन, एथनिसिटी, नॅशनॅलिटी ऑर सिव्हिलायझेशन. जरी आपल्याला शेजारच्या देशांकडनं धोके असले दहशतवादाचे, जे वारंवार आपल्यासमोर उभे राहिले, तरी सुद्धा आपण कुठल्या स्पेसिफिक धर्माच्या किंवा एथनिसिटीच्या किंवा राष्ट्राच्या विरुद्ध ही पॉलिसी नाही आहे, हे मुद्दामून त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर इंडिया हॅज ऑलवेज स्टूड बाय द विक्टिम्स ऑफ टेररिझम. म्हणजे आम्ही सतत दहशतवादाचे जे बळी पडलेले आहेत दहशतवादाच्या दृष्टीने किंवा दहशतवादी प्रवृत्तीला बळी पडलेले आहेत, त्या मंडळींच्या सपोर्टमध्येच उभे राहिलेलो आहोत, असंही त्यांनी त्याच्यामध्ये जाहीर केलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 0 टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम ही आमची पॉलिसी राहणार आहे, की कुठल्याही पद्धतीने आम्ही 1% सुद्धा किंवा 0.01% सुद्धा आम्ही हे दहशतवाद सहन करणार नाही, अशा पद्धतीची ही पॉलिसी आहे. आणि मग ते 7 अक्षरं त्यांनी त्याची जी जोडलेली आहेत त्याच्यातनं पहिली अक्षरं जोडून प्रहार हे तयार केलेलं आहे. आता प्रहारमध्ये याचा थोडंसं आपल्याला जर कम्पेअर करायचं झालं, मी मुद्दाम थोडी लिबर्टी घेतोय, तुमच्याकडून मोकळीक घेतोय की मी बोलत जाईन, काही गोष्टी सांगत जाईन. तर साधारणपणे मी 4-5 देशांच्या पॉलिसीज पुन्हा एकदा वाचल्या, मी वाचतच आहे गेली 20-25 वर्ष. कंटेस्ट म्हणून युकेची पॉलिसी आहे, जी त्यांनी आत्ता त्याला अपडेट केलेलं आहे. त्यांचे 4 P's हे त्यांचे स्ट्रँड्स आहेत. प्रिव्हेंट, परसू, प्रोटेक्ट आणि प्रिपेअर, असे त्यांचे 4 स्ट्रँड्स आहेत. जसे आपले प्रहारमध्ये 7 स्ट्रँड्स आहेत. आणि त्या पॉलिसीला ते वेळोवेळी अपग्रेड करत गेलेले आहेत, अपडेट करत गेलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी आता वेगळे वेगळे विषय ॲड केलेले आहेत. सायबर थ्रेट्स, डिजिटल थ्रेट्सचा विषय त्यांनी नव्याने फोकसमध्ये घेतला आहे. लेजिस्लेटिव्ह अपडेट्समध्ये त्यांनी स्टेट स्पॉन्सर्ड थ्रेट्सला टॅकल करण्याच्या दृष्टीने काही कायदे बनवू, अशा पद्धतीचं आता मांडणी केलेली आहे. पब्लिक सेफ्टीच्या दृष्टीने त्यांनी आता डायरेक्ट वॉर्निंग्स देण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे, की लोकांना आम्ही डायरेक्ट वॉर्निंग्स देऊ. आणि एक कॅटेगरी त्यांनी आणखीन थ्रेटची जी आहे ती ॲड केलेली आहे, सबस्टॅन्शियल म्हणून. सबस्टॅन्शियलमध्ये आता इमिजिएट थ्रेट असेल तर ते सबस्टॅन्शियल थ्रेट कॅटेगरी म्हणून डिक्लेअर करतील लोकांच्या दृष्टीने, आणि मग त्याप्रमाणे पुढचं सगळं चालतं. सो प्रत्येक देश हा आपली आपली पॉलिसी बनवतो. अमेरिकेची एक वेगळी पॉलिसी आहे, त्याचे साधारण 6-7 पिलर्स आहेत. ऑस्ट्रेलियाची वेगळी पॉलिसी आहे, त्याचे साधारणपणे 5-6 पिलर्स आहेत. आपल्याला आठवत असेल सगळ्यांना की बोंडी नावाच्या बीचमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अगदी काही 1-2 महिन्यांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला, आणि त्याच्यामध्ये दोघंही जण, ते म्हणजे दुर्दैवाने जो त्यातला बाप होता, एक मुलगा आणि बाप, असे 2 जण आरोपी होते. आणि तो बाप भारतातून तिकडे गेलेला होता, मुलगा तिथेच त्याचा जन्म झालेला होता. पण म्हणजे भारतीयत्व किंवा भारतीय नागरिकत्व कुठेतरी त्याच्यामध्ये समोर आलेलं होतं. तर ऑस्ट्रेलियाचे स्वतःचे वेगळे पिलर्स आहेत, फ्रान्सचे स्वतःचे वेगळे पिलर्स आहेत. फ्रान्सनी एक त्यांची काउंटर टेररिझम पॉलिसी 2015ला, आपल्याला आठवत असेल, फ्रान्समध्ये एक मोठा हल्ला पॅरिसमध्ये झालेला होता, दहशतवादी हल्ला, आणि त्याच्यानंतर फ्रान्सनी त्यांचे पॉलिसी डिक्लेअर केलेली होती. त्या पॉलिसीला त्यांनी आता रेग्युलराईज केलं, लिगलाइज केलेलं आहे. आणि फ्रान्सचे वेगळे वेगळे पदर आहेत. सो प्रत्येक देशाची आपली आपली एक पॉलिसी असते, ती वेळोवेळी रिव्ह्यू केली जाते आणि त्या पॉलिसीमध्ये बदल केले जातात. भारताच्या दृष्टीने ही एक अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे की आपण या खंडप्राय देशाला एक पॉलिसी आता दिलेली आहे, पॉलिसी फ्रेमवर्क दिलेला आहे की या पद्धतीने आम्ही काउंटर टेररिझमचा सामना करू. याचं महत्त्व काय? 2 गोष्टींनी महत्त्व आहे. एक तर नॅशनल आणि एक इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर. राष्ट्रीय पातळीवरती हे महत्त्व आहे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, सगळ्याच राज्यांमध्ये म्हणजे अनेक पक्षांची सरकारं आहेत, आणि त्या पक्षांच्या पोलीस हा जो विषय आहे, लॉ एन्फोर्समेंट हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे भारतीय घटनेनुसार त्या राज्यांचे वेगळे वेगळे रिस्पॉन्सेस आहेत. तर कुठंतरी ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि ते देश पातळीवरती एकच पॉलिसी ठेवायची, हा एक पॉलिसीचा राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह. आणि आंतरराष्ट्रीय बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय म्हणजे जगाला आपण हे सांगणार आहे की आमची काय पॉलिसी आहे, आमचा टॉलरन्स कुठपर्यंत आहे, आम्ही काय खपवून घेऊ आणि काय खपवून घेणार नाही, आणि आम्ही काय पद्धतीने दहशतवादाचा सामना करू, हे आपण जगाला या दृष्टीने एका दृष्टीने सांगत आहोत. आणि त्याच्यामध्ये जगाचं सुद्धा सहकार्य आपण घेतलं, एका स्टँडमध्ये आहे ते मी तुम्हाला सांगतो. थ्रेट प्रोफाईलबद्दल आपण चर्चा केली आहे या पॉलिसीमध्ये. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की
भारताला कोणाकोणाचे थ्रेट्स आहेत, तर स्पॉन्सर्ड टेररिझम फ्रॉम अक्रॉस द बॉर्डर, त्याच्यानंतर वी आर टार्गेट ऑफ ग्लोबल टेररिस्ट ग्रुप्स लाईक अल कायदा, इस्लामिक स्टेट. आपल्याकडे भारतामध्ये स्लीपर सेल्स आहेत ह्या संघटनांची, विशेष करून पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या दहशतवादी संघटना काम करतात ज्या आपल्याला माहिती आहेत, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्यांचे स्लीपर सेल्स भारतामध्ये आहेत, हे आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. त्यांना आपण त्यावेळी न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातले काही चुकून त्यांनी आपल्यामध्ये दहशतवादी हल्ले पण घडवून आणलेले आहेत. तर ही थ्रेट्स आहेत. त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली लेटेस्ट टेक्नॉलॉजीज हॅव बीन युज्ड. तंत्राचा वापर केला गेलेला आहे, तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. जसं ड्रोन्सनी ड्रॉपिंग्स केली गेलेली आहेत. पंजाबमध्ये मी 2023 मध्ये पाहिलं, NIA मध्ये असताना 100च्या वरती ड्रॉपिंग्स एका वर्षात झालेली होती, ज्याच्यामधनं हत्यारं, दारुगोळा, पैसे आणि ड्रग्ज या सगळ्या गोष्टी ड्रॉप केल्या गेल्या ड्रोनमधनं. काश्मीरसारख्या ठिकाणी पण ड्रॉप्स होतात आणि तिथे इव्हन बॉम्ब सुद्धा त्यांनी टाकलेले आहेत. टिफिन जो असतो, लहान मुलांचा टिफिन, त्यात बनवलेले बॉम्ब्स टाकले गेलेले आहेत, की ज्याचा वापर दहशतवाद्यांनी नंतर केलेला आहे. श्रीनगर सारख्या विमानतळावर सुद्धा ड्रोन ड्रॉप झालेला आहे, तिथून बॉम्ब ड्रॉप केलेला आहे. सो ड्रोन्स हा एक भाग आहे. त्याच्यानंतर ऑर्गनाइज्ड क्रिमिनल नेटवर्क्सना त्यांनी वापरलेला आहे लॉजिस्टिक्स आणि रिक्रुटमेंटसाठी. त्याच्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन्स वापरलेले आहेत. एन्क्रिप्शन, डार्क वेब, क्रिप्टो वॉलेट सारख्या गोष्टींचा त्यांनी वापर केलेला आहे, जेणेकरून त्यांना अनॉनिमसली काम करता यावं. आणि डिस्रप्शन्स आणि इंटरसेप्टिंग टेररिस्ट एफर्ट्स टू ॲक्सेस अँड यूज हे आपल्याकडे नेहमीच एक चॅलेंज राहिलेलं आहे. 2 महत्त्वाची चॅलेंज त्यांनी थ्रेट प्रोफाईलमध्ये लिहिलेली आहेत. एक म्हणजे हे की आपल्याला ह्या सगळ्या ह्या टेररिस्ट एफर्टला डिस्रप्ट कसं करायचं, इंटरसेप्ट कसं करायचं, एस्पेशली ज्यावेळेला त्यांना केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्यूक्लिअर, एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस आणि डिजिटल या माध्यमांचा ॲक्सेस असेल. आणि दुसरं थ्रेट आहे की थ्रेट ऑफ स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. तर आपण स्टेट ॲक्टर्स आणि नॉन स्टेट ॲक्टर्स पाकिस्तानकडनं अनुभवतोय. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांपासून पाहतोय, ज्याच्यामध्ये पाकिस्तानमधले, पाक ऑक्युपाईड काश्मीरमधले काही दहशतवादी वापरले गेले. ISIचा त्याच्यामध्ये रोल होता. आणि आपल्याकडच्या कस्टम्स ऑफिसर थापा सगळ्यांना आठवत असेल, त्यांनी त्याच्या गाडीमधनं सगळे RDX आणलं, जे शेखाडीला लँड झालं होतं कोकणामध्ये. आणि इथे त्यांनी बॉम्ब बनवले आणि सगळे बॉम्ब स्टॉक एक्सचेंजपासून ते एअर इंडिया बिल्डिंगपासून ते मनीष मार्केट वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी वापरले, त्यांचा स्फोट घडवून आणला. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून आणि आत्ता 26/11 पाकिस्तानचा स्टँड असा होता की हे सगळे नॉन स्टेट ॲक्टर, आमचा देश म्हणून याच्यामध्ये कुठला सहभाग नाही आहे. पण आपण त्यांचा स्टेटचा जो आहे प्रेझेन्स आणि स्टेटचा रोल जो आहे तो पण 26/11 ज्यावेळेला आपण डेव्हिड हेडलीची, ज्यावेळेला मी क्राईम ब्रँचला जॉईंट CP होतो, आपण डेव्हिड हेडलीची साक्ष ज्यावेळेला आपल्या कोर्टामध्ये घेतली, त्यावेळेला डेव्हिड हेडलीनी रेग्युलरली सगळी नावं सांगितली पाक आर्मी ऑफिसर्सची, की हे 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 इन्व्हॉल्ड होते. त्याच्यात सगळी नावं मी सांगत बसत नाही, पण पहिल्यांदा तो स्टेट रोल सुद्धा समोर आपल्या आला होता. सो स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर्स आणि सायबर अटॅक्स ऑन आवर इन्फ्रास्ट्रक्चर, एस्पेशली क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, हा एक प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या थ्रेट प्रोफाईलमध्ये आपण आपली काउंटर टेररिझम स्ट्रॅटेजी डिव्हाइस केली, ज्याच्यामध्ये ते 7 स्ट्रँड्स आहेत. पहिला स्ट्रँड आहे प्रिव्हेन्शन ऑफ टेरर अटॅक्स, की आम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये प्रोॲक्टिव्ह राहू. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तपास करणं वेगळं, ते NIA करतच राहील, पण दहशतवादी हल्ला होऊच देणार नाही यासाठी सगळेजण मिळून एकत्रित प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी इंटेलिजन्सचा वापर करू. आम्ही मिळणाऱ्या आगाऊ सूचनेचा किंवा इंटेलिजन्सचा वापर करू आणि त्या माध्यमामधनं आम्ही हे टाळू दहशतवादी हल्ले. असा पहिला स्टँड आहे प्रिव्हेन्शन. त्याच्यामध्ये मग मल्टी एजन्स. तुम्हाला इथे थांबवते. बोला. ज्या वेळेला पहिला स्टँड तुम्ही आता म्हणालात, तर त्या दृष्टीने एक प्रश्न विचारा असा वाटतो की प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला आणि दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या यांचं प्रमाण, म्हणजे दहशतवादी हल्ले झाल्यावरती आपल्याला दिसतं, धमक्या ज्या मिळतात त्या दिसत नाहीत, अनेकदा त्या उघडपणाने सांगताही येत नाहीत. तर यांचं प्रमाण भारतामध्ये सध्या किती आहे असं तुम्हाला वाटतंय? मी सध्याबद्दल बोलत नाही, पण 26/11 तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम होते, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की
39 दहशतवादी हल्ले भारतीय संघटना वाचवतात त्यावेळेला एक दहशतवादी हल्ला होतो. हे मी तेव्हाच सांगतोय, मला वाटत नाही काही फार प्रपोर्शन मध्ये फरक असेल. कदाचित हे आकडे सगळे हे स्पेक्युलेटिव्ह इन अ वे असतात, कारण काही दहशतवादी घटना ह्या राज्य पातळीवर टाळल्या जातात, काही पोलीस स्टेशन पातळीवर टाळल्या जातात ज्यांची कुठंच नोंद होत नाही, आणि काही हे राष्ट्रीय पातळीवरती समोर येतात आणि मग त्याच्यामध्ये योग्य ती अंमलबजावणी करून, योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करून तो हल्ला टाळला जातो. आणि एखादा हल्ला जो होतो तो आपल्याला सगळ्यांना दिसतोच, जसा आता रिसेंटली दिल्लीचा झाला. तर साधारणपणे आपण असं धरून चालू 40त एक हल्ला होतो आणि 39 वाचवले जातात. सर, तर पुढचा स्तंभ हा किंवा हा पुढचा साथ याच्यातला पुढचा हे काय आहे? हो, मुद्दामून मी थोडासा प्रिव्हेन्शन वरती आणखीन वेळ घालवतोय किंचित, की याच्यामध्ये आपण प्रोएक्टिव्ह डिस्रप्शन ऑफ सायबर ऍक्टिव्हिटीज पण केलेला आहे. ऑनलाईन नेटवर्क्स ऑफ टेररिस्ट ग्रुप्स आणि त्यांचा प्रोपगंडा रिक्रुटमेंट याच्या विरुद्ध सुद्धा आपण प्रोएक्टिव्हली काम केलेलं आहे, जेणेकरून ती मंडळी पुढे हातात हत्यार घेणार नाहीत. आणि मग जर घेतलं त्यांनी हत्यार म्हणजे एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस घेतलं समजा, तर मग त्यावेळेला आपण पुढची कारवाई, गुन्हा दाखल करून ती सगळी करतोच. आणि रेग्युलरली असं आपण डिस्रप्शन करतो. ओव्हरग्राऊंड वर्कर्सना आपण ताब्यात घेतो. म्हणजे परभणी केस एक केली होती मी 2017ला अँटी टेररिझम स्क्वॉडचा, ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्य होतो, 16 ते 19 दरम्यान 3 वर्ष, त्यावेळेला आपण एक परभणीचं मॉड्यूल ताब्यात घेतलेलं होतं. 4 जणांना त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल करायला लागला होता. सो त्याच्यामध्ये जवळजवळ 16 जणांना आपण आयडेंटिफाय केलं की जे त्या लोकांबरोबर असोसिएटेड होते, पण त्यांना आपण गुन्हा त्यांच्यावर दाखल केला नाही, त्यांच्यावरती वेगळं काम केलं. सो आपण त्यांना असं म्हणू की ते ओव्हरग्राऊंड वर्कर्स होते या मॉड्यूलचे, आणि त्यांच्यावरती सुद्धा आपण काम केलं, वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती नजर ठेवली वगैरे. सो रेग्युलर डिस्रप्शन ऑफ दी ओव्हरग्राऊंड मॉड्यूल्स हे पण गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्सस बिटवीन इलिगल आर्म्स सिंडिकेट्स अँड टेररिस्ट ग्रुप्स, जे काही आतापर्यंत आपल्याला जाणवलं असेल त्याच्यावरती आपण कारवाई करणं गरजेचं आहे प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने. आणि स्पेशल एम्फसिस इज गिव्हन फॉर डिस्रप्टिंग टेरर फंडिंग नेटवर्क्स, ज्याच्यामध्ये आपण लीगल फ्रेमवर्कचा सुद्धा वापर करतो. तर NIA मध्ये आपल्याला आठवत असेल की नो मनी फॉर टेरर अशी एक कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये 2023 मध्ये, आणि त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून, ती तिसरी कॉन्फरन्स होती विश्वामधली, म्हणजे विश्व पातळीवरची, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 90च्या वरती देश सहभागी झालेले होते. FATF सारखा दुसरा फोरम आहे, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, त्याच्यामधनंही ती कारवाई होते. NIA मध्ये एक TFFC म्हणून टेरर फंडिंग वरती आपलं स्वतःचं एक सेल आहे ज्याच्यामधनं काम होतं. आणि बॉर्डर गार्डिंग फोर्स जे आहेत आपले, जसे BSF आहे, आर्म फोर्सेस आहेत, डिफेन्स फोर्सेस आहेत, त्याचप्रमाणे इमिग्रेशन ऑथॉरिटीनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन करून त्यांच्या कॅपॅसिटीज डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून क्रिटिकल सेक्टर जे आहेत आपल्या इकॉनॉमीचे, जसे पॉवर, रेल्वे, पोर्ट, एव्हिएशन, स्पेस अँड ॲटॉमिक एनर्जी, यांना आपण दहशतवाद हल्ल्यांपासून वाचवण्याचा, त्यांचं प्रिव्हेन्शन करण्याचा प्रयत्न करतो. सो बेसिकली अनेक प्रयत्न याच्यामध्ये आता होत आहेत ऑलरेडी, आणि काही पुढे पॉलिसीप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीने होतील, अधिक युनायटेडली होतील. दुसरा जो आहे तो रिस्पॉन्स नावाचा स्टँड आहे. रिस्पॉन्स या स्टँडमध्ये देश पातळीवरती एक नोडल काउंटर टेरर फोर्स म्हणून NSG जी आहे आपली, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, त्यांना नेमलेलं आहे. सगळ्यांना आठवत असेल 26/11च्या हल्ल्यामध्ये NSGला दिल्लीहून खास बोलवलं होतं. आता तर मुंबईमध्ये NSGचं हब सुद्धा आहे. त्याच्यामुळे NSG आपल्याला आवश्यकता पडली दहशतवादी हल्ला घडल्यानंतर तर त्यांना ताबडतोब बोलावता येईल. ते सतत ट्रेनिंगवरती असतात. आणि याशिवाय महाराष्ट्राने आपली एक स्वतःची फोर्स 1 नावाची संघटना NSGच्याच समकक्ष तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा सतत ट्रेनिंग सुरू असतं. तर रिस्पॉन्स टू अ टेरर अटॅक हा जो एक मल्टी स्टेक होल्डर एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकार असतं, राज्याचं पोलीस दल असतं, NSG सारखी एंटिटी असते. आता ताज हॉटेलवरती अटॅक झाला होता, तर ताज हॉटेल सारखी एक त्यांचं स्वतःचं काहीतरी एक ऑर्गनायझेशन असतं. असं मल्टी स्टेक होल्डर्स असतात, त्यांना सगळ्यांना एकत्र करून दहशतवादी हल्ल्याला सामोरं जायला लागतं. आणि याच्यासाठी मग स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ह्या प्रिस्क्राईब केले गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन अपेक्स लेवलला जे आहे ते पण धरलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स डिसेमिनेशन, अनालिसिस, फॉलोअप ॲक्शन हे सगळं केलं जातं. मॅक्स सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत, मल्टी एजन्सी सेंटर, ज्याचा एक सबसिडियरी मल्टी एजन्सी सेंटर मुंबईला असतं, ज्याच्यामध्ये मी IB मध्ये असताना जवळजवळ 6 वर्ष 7 वर्ष मुंबईतल्या आणि
नंतर इटानगरमध्ये अरुणाचलला असताना तिथल्याच ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर समजा गुन्हा झाला तर NIA सारखी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे जी पण रिस्पॉन्स त्यांच्या पद्धतीने देते. NIAचा जो प्रॉसिक्युशन रेट आहे, कन्व्हिक्शन रेट आहे, तो अतिशय चांगला आहे. 96-97% NIAच्या केसेस ज्या चार्जशीट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे. सो या पद्धतीने रिस्पॉन्स हा आपण जो एक सर्वसमावेशक गोष्ट आहे ती बघतो. ॲग्रिगेटिंग कपॅसिटीज हा तिसरा लेटर आहे, ए. आता याच्यामध्ये आपण रेग्युलर ॲक्विजिशन ऑफ कपॅसिटीज बिल्डिंग करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टूल्स, वेपनरी, त्याच्यानंतर ट्रेनिंग फॅसिलिटीज, अपग्रेडेशन त्यांच्यामधलं या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या सिटी एजन्सीज ज्या आहेत महाराष्ट्राच्या ATS सारख्या आणि अन्य राज्यांच्या, त्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती दरवर्षी एकदा आणलं जातं. 2 दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये टेक्नॉलॉजीचं आदान प्रदान होतं, बाकीच्या माहितीचं आदान प्रदान होतं, काय प्रोसिजर फॉलो केली जाते याचं आदान प्रदान होतं. राष्ट्र पातळीवरती NIA मध्ये एक नॅशनल टेररिझम डेटाबेस आता तयार झालेला आहे, तो फंक्शनल आहे. मी त्यावेळेला असतानाच 2023 मध्येच तो तयार झाला होता आणि तो अतिशय चांगला प्लॅटफॉर्म सगळ्या एजन्सीजना वन स्टॉप शॉप म्हणतो आपण तसं आहे की त्यांनी आतमध्ये जायचं, तिथून त्यांना पाहिजे तो डेटा घ्यायचा, त्यांना काही माहिती द्यायची असेल तर ती द्यायची वगैरे वगैरे. आणि याच्याशिवाय BPRND, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ही केंद्र सरकारची एक संघटना आहे. ते पण कपॅसिटी बिल्डिंग करत राहतात, सतत ट्रेनिंग देत राहतात, पब्लिकेशन्स बाहेर आणतात रेग्युलरली. BPRND बरोबर मला काम करण्याचा मौका मिळालेला होता ज्यावेळेला मला एक त्यांनी स्टडी रिपोर्ट बनवायला सांगितलेला होता, यूज ऑफ कम्युनिटी पोलिसिंग मेकॅनिझम टू मिटिगेट रॅडिकलायझेशन अँड टू इव्हॉल्व इफेक्टिव्ह मेकॅनिझम फॉर डिरॅडिकलायझेशन. थोडं लंबचौडं नाव आहे पण याच्यावरती काम करण्याचं मला त्यावेळेला संधी मिळाली होती. आणि आम्ही देशभरामधले अधिकारी, काही लॉ कॉलेजचे प्रोफेसर्स, असे काही प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स असे एकत्र येऊन एक रिपोर्ट छानसा बनवून 2021 मध्ये सादर केला होता. त्याचा पिअर रिव्ह्यू झाला होता आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता वर्किंग प्लॅन बनवून तो शेअर केलेला आहे स्टेट्स बरोबर की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने रॅडिकलायझेशन या विषयाची हाताळणी केली पाहिजे. हा सुद्धा एक कपॅसिटी बिल्डिंगचा भाग आहे. आणि याच्यानंतर याच्याशिवाय एक NIA मधून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनामध्ये एफर्ट चालू आहे की सगळ्या राज्यांच्या ATSला, अँटी टेररिझम स्ट्रक्चर जे काही नावाने असेल ते, त्याला एका पातळीवरती आणायचं. आणि त्याच्यासाठी युनिफॉर्मिटी आणण्यासाठी मग त्यांना सर्व पद्धतीचं ट्रेनिंगमध्ये मदत करायची, मॅनपॉवर बिल्डिंगमध्ये मदत करायची, ऑर्गनायझेशन बनवण्यामध्ये मदत करायची वगैरे वगैरे. सो या सगळ्या गोष्टी या ॲग्रिगेटिंग कपॅसिटीज याच्या अंडर केल्या जातात. आणि आपल्याला एक नॅशनल NFSU म्हणून आहे, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, त्याचं कपॅसिटी बिल्डिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनांनुसार वेळोवेळी त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतलेला आहे, ते केलं गेलेलं आहे. आणि आता त्यांचा एक आग्रह असतो की राज्यांनी पण त्याची मदत घ्यावी. NFSUची 2 सेंटर्स आहेत, गांधीनगर आणि दिल्ली. या दोन्ही ठिकाणांमधून मदत योग्य ती मिळत राहते. चौथा स्ट्रँड जो आहे तो, हा बोला सर. परत एकदा हे करते. बोला. फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे किंवा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तो रोखण्यासाठी किंवा त्यानंतरच्या तपास कार्यावरती जुटण्यासाठी म्हणून पहिल्यांदा रिस्पॉन्ड कोण करणार आहे, ह्याच्याबद्दल काही स्पेसिफिक मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये काही दिलेली आहेत का? तिथलं पोलीस दल जे आहे, जे आतापर्यंत त्याला रिस्पॉन्ड करत होतं, तेच त्याच्यासाठी जबाबदार असणार आहे? कसं होतं, तुम्ही पहा आरामदाजी, आपण पंजाबचा ज्या वेळेला दहशतवादाचा प्रश्न संपला पहिल्यांदा, त्यावेळेला ज्या वेळेला स्थानिक पोलीस उभे राहिले ताकदीने आणि सर्व पद्धतीच्या सपोर्टनी, त्याच वेळेला तो प्रश्नाचा सामना त्या प्रश्नाचा केला जाऊ शकला. त्याच्यामुळं केंद्र सरकारची हीच भावना आहे की राज्यांनीच प्रथम रिस्पॉन्डर राहावं, कारण पुन्हा मग तो राज्य आणि केंद्र संबंधांचा विषय येतो. मग घटनेमध्ये राज्यांचा तो विषय असताना त्याच्यामध्ये केंद्र सरकार का दखल देते, असे प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणून केंद्र सरकारची भूमिका हीच आहे की राज्यांनी राहावं आणि राज्यांच्या अर्थातच पोलीस दलांनी प्रथम रिस्पॉन्डर म्हणून राहावं, फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून. पण पूर्ण मदत जी आहे ती केंद्र सरकार आणि अन्य एजन्सीज करतील. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे इथे ATS मध्ये असताना किंवा NIA मध्ये गेल्यानंतर सुद्धा. एकूण दोन्ही मिळून माझा 5 वर्षांच्या वरचा अनुभव आहे. आणि मी हे पाहिलं की अन्य राज्य सुद्धा पटकन मदत करतात. आता तो प्रश्न राहिलेला नाहीये, कारण एक गृहमंत्र्यांचं हे म्हणणं आहे की नीड टू नो या बेसिसवरती पूर्वी इन्फॉर्मेशन शेअर केली जायची की तुम्हाला गरज असेल तरच मी तुमच्याबरोबर शेअर करेन.
आता ते तत्व पूर्णपणे त्यांनी बदलून नीड टू शेअर केलेलं आहे. म्हणजे शेअर करायलाच पाहिजे. तुम्हाला त्याची गरज आहे का नाही हे मी नाही ठरवायचं, हे तुम्ही ठरवायचं. मग मी शेअर करणार, माझ्याकडे जे येईल ते मी शेअर करणार. अशा पद्धतीने आता रचना आहे आणि ही रचना कार्यान्वित व्यवस्थित केली गेलेली असल्यामुळं आपल्याकडे दहशतवादी घटना फार कमी झाल्या. दिल्लीचा एक आत्ताचा असं प्रकार सोडला तर बाकी फक्त जम्मू काश्मीरमध्ये काही ना काहीतरी होत राहतं. देशभरामध्ये त्या मानाने शांतता आहे. चलू पुढे. हा, नक्कीच. चौथा स्टँड आहे तो ह्युमन राईट्स आणि रूल ऑफ लॉ बेस्ड प्रोसेसेस असा एक चौथा स्टँड आहे. आपल्याकडे रूल ऑफ लॉ आहे, आपल्याकडे जस्टिस, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही रोबस्ट आहे. सगळं सुप्रीम कोर्टापासून ते लोकल न्यायालयापर्यंत एक मोठी न्याय व्यवस्था आपल्याकडे आहे. ती न्याय व्यवस्था इंडिपेंडंट आहे. याचा अनुभव मी आता मॅटचा सदस्य म्हणून घेतोय. कुठल्याही पद्धतीचं प्रेशर कोणाकडूनही येऊ शकत नाही. कुणीही काय निर्णय घ्यायचे हे सांगू शकत नाही न्याय व्यवस्थेला. न्याय व्यवस्थेला जे योग्य वाटतं, न्याय्य वाटतं, तसाच न्याय दिला जातो. आणि ही सिस्टीम आपल्याकडे आहे. याच्यामुळे ह्युमन राईट्सचं प्रोटेक्शनही व्यवस्थित होतं आणि रूल ऑफ लॉ बेस्ड प्रोसेसेस या आपल्याकडे आहेत. आपण आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट आपण तयार केला. आपण युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहे युएननी केलेलं, त्याला आपण त्याचे सिग्नेटरी आहोत. अन्य अनेक इंटरनॅशनल कॉव्हेनंट्स ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स वरती सही आपण भारताने केलेली आहे. भारत त्यात सहभागी आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी फॉलो करतो. प्रयत्न एवढाच राहणार आहे की आता स्पेशल लॉज काही आहेत, UAPA सारखे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट सारखे किंवा एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट सारखे जे NIAच्या ऍक्टमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये NIA काम करतं. आणि आता आपण IPC CRPCचे बदललेले फॉर्म्स जे आहेत, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे पाहतोय. तर या सर्व कायद्यांना सुद्धा वेळोवेळी अपडेट करणं, त्यांना लोकाभिमुख करणं अधिकाधिक हे सतत सुरू असतं. आणि याच्या माध्यमामधनं मल्टिपल लेवल्स ऑफ लीगल रिड्रेसर अवेलेबल असल्यामुळं चौथा स्टँड जो आहे याला आपण सतत अधिकाधिक स्ट्रॉंग करत राहतो, जेणेकरून चुकीच्या मंडळींवरती कारवाई होणार नाही, जे निर्दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही. पुढच्या स्टँडकडे वळतो. पाचवा स्टँड आहे अटेन्युएटिंग द कंडिशन्स कंड्युसिव्ह टू टेररिझम. तर बेसिकली अटेन्युएटिंग म्हणजे कमी करणे, जर काही अशा कंडिशन्स असतील तर याच्यामध्ये डिरॅडिकलायझेशन एफर्ट हा फार महत्वाचा येतो. आणि ATS महाराष्ट्रामध्ये असताना मी ते डिरॅडिकलायझेशनचं एक मॉडेल जे तयार करू शकलो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास करून, त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 128 जणांना त्या 2-2.5 वर्षांच्या काळामध्ये सायकोलॉजिस्टची हेल्प घेऊन, क्लर्जी ज्याला आपण इस्लामिक क्लर्जी म्हणजे उलेमा जे आहेत त्यांची मदत घेऊन, NGOजची मदत घेऊन, पोलिसांनी त्यात काम करून अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन याच्यामध्ये 128 जणांना आपण डिरॅडिकलाइज किंवा डिसोसिएट करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग त्यांना आपण RCT नावाच्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत केंद्र सरकारच्या ग्रामीण मंत्रालयामधनं, ग्रामीण विकास मंत्रालयामधनं, त्यांच्यामधनं त्यांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार पण उपलब्ध करून दिला. कारण नुसतंच त्यांना दहशतवादापासून बाजूला करून चालत नाही, पुन्हा ती मंडळी सतत अप्रोच करत राहतात. ते कायमस्वरूपी बाजूला व्हावं म्हणून त्यांना आपण इकॉनॉमिक त्यांचं रिहॅबिलिटेशन सुद्धा करतो. आणि या मॉडेलवरतीच बेस्ड पुन्हा काउंटर नॅरेटिव्ह प्रोग्राम पण आपण बनवला की हे नॅरेटिव्ह कसं बदलायचं, याचाही प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये बनवला आहे. ते कुठल्या तरी पातळीवरती त्याचा विचार सुरू आहे. ही दोन्ही गोष्टी आपण, आणि महाराष्ट्राचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स, मी ती कमिटी चेअर करत असल्यामुळे BPRNDची त्या रिपोर्टमध्ये आपण ते घातलेलं आहे आणि त्याचा सरकारने स्वीकार केलेला आहे. आता याच्याशिवाय आपण अनेक अन्य गोष्टी करतो कम्युनिटी, ज्याच्यामध्ये आपण त्या तरुणांना कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज करू शकू. याच्यामध्ये मग आपण अन्य गोष्टी सुद्धा बघतो की कुठल्याही कम्युनिटीला किंवा कुठल्याही सोशल सेगमेंटला आपण लेफ्ट आउट आहोत मेनस्ट्रीम मधनं असं वाटू नये, यासाठी ॲक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन, अफोर्डेबल हाऊसिंग, स्टेबल जॉब्स, लोन स्कीम्स, अशा सगळ्या गोष्टी आहेत, स्कॉलरशिप्स वगैरे वगैरे. तर तुम्हाला मी RCTचं एक उदाहरण दिलं. प्राईम मिनिस्टर्स 15 पॉईंट प्रोग्राम आहे मायनॉरिटी डेव्हलपमेंटचा, तोही सुरू आहे, तो पूर्वीपासून आहे. या प्रधानमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आणखीन काही भर घातली. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे PM आवास योजनेमध्ये काही धर्म बघितला जात नाही, कुणालाही तो करायला मिळतो. PM आवास योजना आहे, PM जनधन योजना आहे, PM किसान आहे, महिला सन्मान सेव्हिंग्ज आहे. त्याच्यात कुठेही जाती धर्मावर काही आधारित नाहीये. प्रयत्न हाच आहे की समाजाच्या सर्व घटकांमध्ये कॉन्फिडन्स यावा सरकारी यंत्रणेबद्दल,
आणि ते मला वाटतं ह्या सर्व योजना ज्या आहेत, बेटी बचाव आहे, सुकन्या समृद्धी आहे, अटल पेन्शन आहे, हे मी काही योजना सांगत बसण्याची आवश्यकता नाही. गेल्या 10-12 वर्षांमध्ये जवळजवळ 50 चांगल्या स्कीम्स आहेत की ज्याचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ज्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे सरकारने. आणि ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या अटेन्युएटिंग द कंडिशन्स कंड्युसिव्ह टू टेररिझम मध्ये आपल्याला पाहायला लागतील. 6वा जो स्टँड आहे तो अलाइनिंग अँड शेपिंग द इंटरनॅशनल एफर्ट्स आहे. हा अतिशय महत्वाचा स्टँड आहे. एजन्सी टू एजन्सी एंगेजमेंट आहेतच, इंटेलिजन्स शेअरिंग आहेच आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल ओपी सिंधूरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला आंतरराष्ट्रीय मदत झालेली होती. माहिती मिळत गेली आणि आपण त्या ती कामं त्याच्यातलं काम करू शकलो पुढं. म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटीज आहेत, एक्स्ट्रॅडिशन अरेंजमेंट्स आहेत. मी स्वतः NIA मध्ये असताना पाहिलेलं होतं. आम्ही एका वर्षामध्ये 2023 मध्ये जवळजवळ 12 जणांना जे आपले परदेशामध्ये जाऊन बसलेले होते इथे दहशतवादी गुन्हे करून त्या लोकांना आपण परत आणू शकलो, अगदी विकसित देशांकडनं परत आणू शकलो. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. याचं कारण केवळ इंटरनॅशनल असोसिएशन, स्ट्रॉंग बॉन्डिंग. आपण मी नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्सचा उल्लेख मगाशी केलाच, तर तो सुद्धा एक इंटरनॅशनल एफर्ट आहे. इनफॅक्ट भारत फार म्हणजे भारत फार गांभीर्याने याचा विचार करते की NMFTची कायमस्वरूपी सेक्रेटरीट असावी, ती भारतात असावी आणि सर्व देशांना आपण मदत करू शकावं त्या माध्यमांमधून की ज्याच्यामध्ये टेरर फंडिंग जे आहे ते आपल्याला चेक करता यावं, म्हणजे टेररिस्ट घटनाच होणार नाही. जर फंडिंग नाही मिळालं तर घटना होणार नाही. सो अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पातळीवरती हे इंटरनॅशनल एफर्ट्स चालू आहे आणि बायोलॅटरल मल्टीलॅटरल एक्सचेंजेस ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेसचे होत राहतात. NIA मध्ये असताना आमचं फ्रेंच एजन्सीज बरोबरचं कोलॅबरेशन होतं. एक कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपलं जवळच्या सर्व देशांबरोबर सहकार्य होतं. त्याच्यामध्ये ट्रेनिंग्स व्हायचं, आम्ही तिकडे जायचो, ते इकडे यायचे वगैरे. सो असे वेगळे वेगळे पदर इंटरनॅशनल एफर्ट्सला आहेत आणि हा एक अतिशय महत्वाचा पदर म्हणून त्याच्यामध्ये केंद्र सरकारने अधोरेखित केलेला आहे. शेवटचा जो पदर आहे तो रिकव्हरी अँड रेझिलियन्स थ्रू अ होल ऑफ सोसायटी अप्रोच. आपण मगाशी पाहिलं अटेन्युएटिंग एफर्ट्स मध्ये किंवा ॲग्रिगेटिंग कॅपॅसिटीज मध्ये तो होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच होता की शासनाच्या सर्व एजन्सीजनी एकत्रितरित्या त्याला सामना करायचा. तसा इथे होल ऑफ सोसायटी अप्रोच आहे. रिकव्हरी कशी करायची, आता दहशतवादी हल्ला झाला समजा दुर्दैवाने, तर त्याच्यातून रिकव्हर करायला पाहिजे आणि रेझिलियन्स दाखवला पाहिजे, पुन्हा आपण वरती लगेचच आलं पाहिजे. तर हे आपल्याला आठवत असेल 26/11 नंतर काय काय झालं आपण पाहतो. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही आता नव्याने एम्फसाइज केली जाते की आपण पब्लिकला पण बरोबर घ्यायचंय आणि त्यांना पण याच्यामध्ये सामील करून घ्यायचंय. टीम ऑफ डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, लॉयर्स, अदर मेंबर्स ऑफ सिव्हिल सोसायटी इन्क्लुडिंग NGOज, मी डॉक्युमेंटमधलं वाचतोय बरं का, रिलिजियस अँड कम्युनिटी लीडर्स, या सगळ्यांना एकत्रित करून सेन्सिटाईज करायला पाहिजे, रिइंटिग्रेट करायला पाहिजे जी एलिमेंट्स विक्टिम झालेली आहेत रॅडिकलायझेशन सारख्या गोष्टीची. तर हे अगदी मोठ्या प्रमाणावरती हे राबवण्याचा प्रयत्न आहे. आणि रिकन्स्ट्रक्शन आणि रिस्टोरेशन एफर्ट्स जे आहेत ते पण गरजेचे आहेत. प्रिव्हेंटिव्ह सिक्युरिटी मेजर्स हे आवश्यक आहेत. या सर्व दृष्टींनी आपण रिकव्हरी आणि रेझिलियन्समध्ये हा प्रयत्न करू. प्रिव्हेंटिव्ह मेजर जर घेतली गेली तरच रेझिलियन्स वाढेल आपला. म्हणजे मुंबईवर हल्ला केला तर मुंबईला आपण हे करू शकू कुठल्याही पद्धतीने, काय म्हणायचं त्याला, आपण गुडघ्यावर आणू शकू असं कोणाच्या वल्गना असता कामा नये आणि म्हणून रेझिलियन्स असायला पाहिजे. या पदरामध्ये हे महत्वाचं प्रोजेक्ट केलं गेलेलं आहे. आणि जसं मी म्हणालो तसं हे 7ही पदर हे कुठल्याही पद्धतीने आज लगेचच सगळं फार चांगलं आहे किंवा हे सगळं आधी होतंय अशातला भाग नाहीये. पॉलिसी ज्या वेळेला कुठली असते त्यावेळेला ती पॉलिसी ही पुढच्या दृष्टीने कसं आम्ही अधिकाधिक चांगलं करू शकू याकरता ती पॉलिसी ही एक मार्ग ठरते आणि म्हणून ही पॉलिसी आपल्याला महत्वाची आहे. वे फॉरवर्ड फक्त शेवटचा आयटम आहे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटेड मल्टी एजन्सी ऍक्शन्स हा भाग प्रोजेक्ट केला गेलेला आहे. नॅशनल ऍक्शन्स कपल्ड विथ इंटरनॅशनल अँड रिजनल कोऑपरेशन इन ऍड्रेसिंग ट्रान्सनॅशनल टेररिस्ट चॅलेंज. लोक तिकडून करतात, लोक तिकडून पैसे घेतात, लोक तिकडून पैसे ट्रान्सफर करतात परदेशामधून, येतात सुद्धा. जे आपण 26/11 मध्ये पाहिला की 10 जणांची टीम पाकिस्तानमधनं आली पूर्ण ट्रेन होऊन तिथे आर्मीकडून. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला वे फॉरवर्ड म्हणून त्यांनी हे दाखवलेलं आहे. आणि इंडिया विल कंटिन्यू टू वर्क फॉर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क ऑन इंटरनॅशनल टेररिझम while pursuing its counter-terrorism policy and strategy प्रहार
which aims to criminalize all terrorist acts and deny access to funds, weapons, and safe havens to the terrorists, their financiers, and supporters. इथं ही त्यांची झिरो टॉलरन्स पॉलिसी त्यांनी पुन्हा एकदा उजागर केलेली आहे. आणि ग्लोबल चॅलेंज ऑफ मिसयूज ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ह्याच्याकरता पण एक आपल्याला वे फॉरवर्ड या दृष्टीने बघायचं आहे. आपण आता AI बद्दल बोलतोय सध्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे एक जसं मेजर चॅलेंज आहे तसं ती एक मेजर ऑपॉर्च्युनिटी पण आहे सुरक्षा यंत्रणांना. या दृष्टीने मला स्वतःला वाटतं की ही पॉलिसी जी आहे अतिशय छोट्या कमी शब्दांमध्ये पण एक पॉइग्नंट आणि जी डिलिव्हर करू शकेल अशी पॉलिसी आहे. आणि अर्थातच कुठलीच पॉलिसी कंप्लीट नसते, इट इज ऑलवेज अ वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यामुळे ती पॉलिसी जसजशा त्रुटी त्यातल्या जाणवत जातील तसतशी अपडेट आणि अपग्रेड होत राहील. सर म्हणजे थोडक्यामध्ये अगदी जर म्हणायचं झालं तर फक्त मानव निर्मित नाही तर विज्ञानाची मदत घेऊन सुद्धा जे हल्ले होण्याची शक्यता आहे त्यांचाही विचार या पॉलिसीमध्ये झालाय असं वाटतंय तुम्हाला? अगदी नक्कीच झालेला आहे. मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाबद्दल, विज्ञानाबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्टँड्समध्ये, वेगवेगळ्या पदरांमध्ये बोललं गेलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ऑलरेडी काम सुरू आहे हे मी आतला असल्यामुळे माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त पुढं प्रगतीच होत राहील. म्हणजे थोडक्यामध्ये आतापर्यंत आलेल्या अनुभवांवरती आधारित जशी ही पॉलिसी आहे तसं पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये नेमके कुठल्या पद्धतीचे धोके आपल्याला येऊ शकतात, निर्माण होऊ शकतात, ते तंत्रज्ञानाच्या मार्गातनं असतील, विज्ञानाच्या मार्गातनं असतील, अवकाशाच्या मार्गातनं असतील, जसं आपण स्पेस आणि याच्याबद्दल कायम म्हणत असतो तर त्याचाही विचार याच्यामध्ये झालेला आहे. पण तरी सुद्धा जसं भारताच्या अंतर्गत बाबींचा विचार म्हणजे ही पॉलिसी आहे असं म्हटलं जातंय. आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय परिणाम होतील असं वाटतंय सर तुम्हाला? आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकतर आपण जगाला हे जाहीर केलं की आमची ही पॉलिसी आहे. सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे की आता इथून पुढे ती अँबिग्युटी राहणार नाही, साशंकता राहणार नाही की तुमची पॉलिसी काय असेल आणि तुम्ही काय पद्धतीने रिस्पॉन्ड कराल कुठल्याही दहशतवादी घटनेला. हे जरी आपण आतापर्यंत अनेक वेळेला बोलत आलो राजकीय पातळीवरती तरी सुद्धा ती पॉलिसी कुठे डॉक्युमेंट नसल्यामुळं आज आता ही पॉलिसी डिक्लेअर केल्यानंतर आणि ती MHAच्या वेबसाईटवरती, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती ज्यावेळेला ती होस्ट केलेली आहे त्यावेळेला याच्या पलीकडे काही नाही आहे. त्याच्यामुळे हे आपण विश्वाला सगळ्या क्लिअर करून टाकलं. आम्ही काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकार्य अपेक्षितो आणि काय सहकार्य ते देतील किंवा काय सहकार्य त्यांना आपण देऊ हे पण आपण त्यामधून ध्वनित केलेलं आहे. शब्द फार कमी असतात कधी पॉलिसीमध्ये, पण त्या शब्दांमागचा अर्थ जो असतो हा फार मोठा असतो आणि तो मला वाटतं आपण अतिशय उत्तम रीतीने या पॉलिसीमधनं जगाला दिलेला आहे. सर शेवटचं वाक्य जे तुम्ही म्हणालात की शब्द कमी आहेत पण त्या शब्दांमागचा अर्थ आपण उलगडून सांगण्याची जी गरज होती ती अर्थातच या पॉलिसीने खूप कमी शब्दांमध्ये व्यक्त होऊन दाखवलेली आहे. पण या सगळ्यामध्ये ही पॉलिसी नेमकी काय आहे आणि याचे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ती राबवली जाण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यावरती काम होण्याची शक्यता आहे याच्याबद्दलचं अत्यंत सुंदर विवेचन आजच्या या भागातनं तुम्ही केलेलं आहे. प्रेक्षकांना खूप साऱ्या मुद्द्यांवरची माहिती नव्याने कळण्याची सुद्धा या कार्यक्रमातनं अपेक्षा नक्कीच आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. छान वाटलं. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.